नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेक छान छान उक्ती असतात. त्यापैकी एक उक्ती अशी आहे, जे पेराल ते उगवेल. हिंदीमध्ये पण तशीच काहीतरी म्हण आहे की बाभळीचं झाड लावलं तर आंबे कसे खायला मिळतील, असं हिंदीमध्ये आहे. मला आता ती हिंदी भाषेतली उक्ती, जब पेड़ बबुल का बोए आम कहाँ से पाए वगैरे असं काहीतरी आहे. सांगायचा हेतू असा की मध्यंतरी पवारांनी महाराष्ट्रामध्ये जे राजकीय समीकरण उभं केलं होतं त्यापेक्षाही भयंकर त्यांनी निर्माण केलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासकीय कारभारामध्ये एक विकृती उभी करून ठेवलेली आहे. आणि जे काय पेरलंय तेच आता उगवलेल्याचे विषारी अनुभव घेण्याची वेळ ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या विविध 3 पक्षांवर आलेली आहे. ती शिवसेनेवर आली आहे, ती राष्ट्रवादीवर आली आहे, तशीच ती काँग्रेसवर आलेली आहे. आणि मग बारीक बारीक गोष्टीमध्ये गळचेपी 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 म्हणून ओरडताय तुम्ही. तर तुम्ही 2.5 वर्ष महाराष्ट्रात एक गळचेपीची परंपरा निर्माण केली नाही का? त्या एसटी संपातल्या 100-150 कर्मचाऱ्यांनी प्रक्षुब्ध होऊन सिल्वर ओकला येऊन धडक दिली. ते तुमच्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या गेटच्या आतपर्यंत आले नाहीत. काय चप्पल मारले असतील, 2-4 खडे मारले असतील, तुमच्या बंगल्याची काचसुद्धा फुटलेली नव्हती. अशा वेळेला त्यांचे जे नेते दीर्घकाळ संप चालू असताना आणि त्यांच्या वतीने कोर्टात खटला लढवणारे गुणरत्न सदावर्ते यांना काय वागणूक दिली हो पवारसाहेब तुमच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने? तिथे पोलीस फौजफाटा आला सिल्वर ओकजवळ आणि बघता बघता त्या सगळ्यांना काय 25-40 लोक असतील तुमच्या हाती सापडले. त्यांना उचलून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. आणि मग त्याची माथी भडकवणारे किंवा सिल्वर ओकवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचणारे म्हणून त्याच रात्री वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना घरातून उचलून नेण्यात आलं होतं. वास्तविक ज्या वेळेला सिल्वर ओकवर हा जमाव चाल करून गेला तेव्हा ते कुठल्या तरी न्यायाधिकरण, ज्याला काय म्हणतात मला आता कल्पना नाही, पण न्यायालयासारखंच काहीतरी एक अधिकृत प्राधिकरण वगैरे असतं, त्याच्यासमोर सदावर्ते हे काहीतरी कायदेशीर बाजू मांडत होते. तरीही त्यांना त्या हल्ल्यातले आरोपी म्हणून गोवण्यात आलं आणि उचलून नेण्यात आलं. मग या तुरुंगातून त्या तुरुंगात, या कोठडीतून त्या कोठडीत, कोल्हापूरला, साताऱ्याला एकाच घटनेसाठी 15-20 FIR दाखल करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा नव्हती पवारसाहेब. याची सुरुवात तुमच्या महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर झाली. त्या पालघरच्या जमावाकडून 2 साधूंचं हत्याकांड पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालं, मार्च-एप्रिल 2020. त्याची बातमी लावून धरली म्हणून त्या अर्णब गोस्वामीला आवरण्याचा फतवा तुम्ही काढलात आणि मग तुमचे मुख्यमंत्री कामाला लागले आणि अर्णबच्या विरोधात 200 पेक्षा अधिक FIR दाखल करण्यात आले. शेवटी त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली की एकाच भाषेतले जेव्हा एवढे FIR असतात तेव्हा एक FIR पुरेसा आहे. पवारसाहेब, तुम्ही सारखं विचारता ना की परत तीच चौकशी करून काय मिळणार आहे? अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, संजय राऊत असतील, त्यांना परत समन्स काढली जातात आणि परत समन्स काढून चौकशीला बोलवलं जातं. तर नव्या चौकशीत काय मिळतं, हाती लागतं? तर मग 200 FIR मधून काय वेगळं बोलवलं सांगितलं जाणार होतं? एकच FIR पुरेसा असतो ना, पण 200 FIR दाखल करायचे, कृत्य एकच. पण त्यासाठी एखाद्या माणसाची या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात अशी ससेहोलपट करायची ही परंपरा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने, उद्धव ठाकरे सरकारने निर्माण केली. महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये
पोलीस प्रशासनामध्ये ही विकृती महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार येईपर्यंत नव्हती. एकच FIR दाखल व्हायचा, एकच गुन्हा दाखल व्हायचा, पण एकाच कृत्यासाठी 12, 15, 22, 40, 200 FIR दाखल करण्याची नवी परंपरा पवारसाहेब कोणी निर्माण केली? हे जे पाप आहे हे पेरलं कोणी? हे पेरलं कोणी हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जे काय निर्माण केलेलं आहे त्याची फळं तुम्हालाही भोगायला लागणार, त्यातून सुटका नसते. विषय तेवढाच नाही आहे मित्रांनो, विषय आपल्या हाती अधिकार आला की त्या अधिकाराचा व्यक्तिगत कारणासाठी वाटेल तसा गैरवापर करणारी मनमानी, हा जो प्रकार उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकार यांच्या कारकिर्दीत झाला सुरू, त्यातून एक परंपरा निर्माण झाली. आणि आज उद्धव ठाकरे असो, त्यांची शिवसेना असो, पवारांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्ष असो, या सगळ्यांना आता त्यांनीच निर्माण केलेल्या परंपरेचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. ज्याला हिंदीमध्ये जिसकी लाठी उसकी भैंस म्हणतात, की प्रशासनाची लाठी माझ्या हातात आहे, सत्तेची लाठी माझ्या हातात आहे, त्यामुळे मी म्हैस माझी आहे असाच दावा करणार, जिसकी लाठी उसकी भैंस. त्यामुळे न्याय कसा होतो तुमच्या काळामध्ये, एक परंपरा निर्माण झाली की तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल जा कोर्टात. अर्णब गोस्वामीला एखाद्या दहशतवाद्यासारखा उचलून नेण्यात आला आणि कुठला तर कोर्टाने जी केस बंद केली आहे ती उकरून काढायची आणि त्या उकरून काढलेल्या केसच्या आधारावर अटक करण्यापर्यंत मजल मारायची, कोर्टाची परवानगीसुद्धा घ्यायची नाही. हा पायंडा कोणी पाडला? पवारसाहेब डोळे झाकून बसला होता तेव्हा. देशात 30% लोकांकडे अजून शौचालय नाही ही माहिती काढायला जाणाऱ्या पवारांनी कधी आपण बनवलेलं सरकार महाराष्ट्रातल्या 60 वर्षाच्या उत्तम प्रशासकीय व्यवस्थेचा सत्यानाश करते, इकडे पवारसाहेब तुमचं लक्ष गेला कधी? नाही गेला. आणि म्हणून आज जो एक नवा वाद निर्माण झालेला आहे किंवा होऊ घातलेला आहे की दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी महापालिका देणार का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण तो प्रश्न का निर्माण झाला आहे, कशामुळे निर्माण झाला आहे? महापालिका एका मैदानाला परवानगी देणार की नाही हा विषय इतका मोठा राजकीय होतो की ज्याची माध्यमातून चर्चा व्हावी. का झाला? आजपर्यंत असा विषय कधी आला नाही. अगदी नेमकं सांगायचं तर शिंदे गटात गेलेले सेना भवन परिसराचे जे शिवसेनेचे आमदार आहेत ते सदा सरवणकर म्हणाले वर्षानुवर्ष या सभेसाठी परवानगी घेण्याचा अर्ज मीच महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये करत होतो, पण यावेळेला मी तो अर्ज केलेला नाही, त्यामुळे त्याविषयी काय झाले याची कल्पना मला नाही. म्हणजे सरवणकर यांच्या जागी दुसऱ्या कोणीतरी शिवसेनेच्या वतीने तो अर्ज केलेला आहे. प्रश्न असा आहे की त्याला परवानगी मिळाली की नाही. आजपर्यंत अशी परवानगी मागणं हा विषय महत्त्वाचा नव्हता. याचं कारण गेली 25-30 वर्ष सातत्याने मुंबईच्या महापालिकेत सत्ता ही शिवसेनेची होती आणि त्यामुळे परवानगी मागितली की परवानगी मिळाली. तो अर्ज कधी केला याला महत्त्व नव्हतं, परवानगी गृहीत होती कारण महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. दुर्दैवाने या मध्यंतरीच्या काळात 1-1.5 वर्ष होऊन गेलं, महापालिकेची जी काही निवडणुकीची मुदत असते ती संपून गेलेली आहे. 2017मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि गेल्या एप्रिल-मार्चमध्ये त्या मुदती संपलेल्या आहेत. पण आपल्याला आत्मविश्वास नसल्यामुळे करोना वगैरे कारणं दाखवून या महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पुढे ढकलत नेल्या, वेगवेगळी कारणं शोधली आणि त्यामुळे शेवटी मुदत संपलेल्या महापालिकांच्या जागी प्रशासक नेमण्यात आलेला आहे. पण प्रशासक नेमला म्हणून काय फरक पडला? आपणच मुख्यमंत्री आहोत.
शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे महापालिका काय करणार हे सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवत होते. आठवतं तुम्हाला मित्रांनो, नारायण राणे यांच्या जुहूमधला जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये बेकायदा अनऑथॉराइज बांधकाम आहे म्हणून महापालिका किती ॲक्टिव्ह झाली होती. 2-2 वेळ महापालिकेची पथकं नारायण राणे यांच्या बंगल्यावर शोध घ्यायला गेली होती की कुठचं अनऑथॉराइज बांधकाम झालं आहे आणि बांधकाम आहे ते तोडावं लागेल वगैरे वगैरे इशारे दिले जात होते. आठवतं तुम्हाला? आठवतं ना मित्रांनो? त्याला महापालिकेचा कारभार म्हणतात. रस्त्यात पडलेले खड्डे जी महापालिका बुजवू शकत नाही, अधिकृत रस्त्यावरचे अनधिकृत खड्डे बुजवणं हे महापालिकेचं प्रथम कर्तव्य आहे. ते विसरून नारायण राणे यांच्या बंगल्यामध्ये कुठेतरी किरकोळ काहीतरी आहे ते शोधून ते तोडायला निघाले होते. कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवण्यापर्यंत गेले. कारण सत्ता आमच्या हातात होती. जिसकी लाठी उसकी भैंस. आम्ही म्हणतो हे अनऑथॉराइज आहे, अनधिकृत आहे म्हणून आम्ही बुलडोझर लावून तोडू. कोर्टाने रोखलेलं असेल तरी त्याची आम्ही तोडमोड करून टाकू. हा जो मस्त बालपणा होता याची सुरुवात पवारसाहेब तुमच्या आशीर्वादाने झाली. ज्या महाराष्ट्राची एक प्रतिष्ठा यशवंतराव मुख्यमंत्री असल्यापासून निर्माण झाली आणि मुख्यमंत्री बदलत गेले, सत्तेतले पक्ष बदलत गेले, पण प्रशासनाची एक जी शिस्त लावलेली होती, सभ्य सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या एकूण प्रशासनामध्ये होता, तो गेल्या 2.5 वर्षामध्ये धुळीला मिळवला जात होता. आणि पवारसाहेब तुम्ही सामान्य प्रेक्षक होऊन बसला होता. तुम्ही अडवलं नाही, रोखलं नाही, अडवलं नाही तुम्ही. आणि आता म्हणूनच शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेची सभा होणार की नाही हा राजकीय विवादाचा प्रश्न झालेला आहे. कुठल्या तरी एका चॅनेलने सांगितलं की आम्ही त्याविषयी चौकशी करायला गेलो होतो. तो वॉर्ड ऑफिसर म्हणाले हा अर्ज आलेला आहे पण तो विचाराधीन आहे. असं उत्तर शिवसेनेच्या शिवाजी पार्क मेळाव्याच्या बाबतीत आजपर्यंत कुठच्याही वॉर्ड ऑफिसरला देता आलेलं नव्हतं, नाही देता आलं. आणि शिवसेनेने परवानगी मागितली. 50 वर्षाची परंपरा आहे. शिवसेनेसाठीच दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क राखीव असतं हे गृहीत आहे मित्रांनो. पण यावेळेला याला तडा गेलेला आहे. आणि तो तडा का गेला याचा विचार केला तर लक्षात येईल की गेल्या 2.5 वर्षामध्ये पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी जो एकूण आडमुठेपणा केला, आपल्या आडमुठेपणाला कायदेशीर मान्यता देऊन जी वाटेल ती मनमानी केली, कंगनाच्या घरासंबंधी असो किंवा नारायण राणेंच्या बंगल्यासंबंधी असो, मोहित कंबोजच्या घरासंबंधी असो, जो जो काय आगाऊपणा केला आहे तो आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. की तेव्हा जिसकी लाठी उसकी भैंस, तशी महापालिकेची सत्ता आणि राज्याची सत्ता तुमच्या हाती होती. महापालिकेत प्रशासक बसला तरी त्याच्या डोक्यावर जो मुख्यमंत्री असतो त्याच्या इच्छेनुसार त्या प्रशासकाला वागायला लागतं. म्हणून तुम्ही निर्धास्त होता की महापालिकेत सत्ता नसली म्हणून काय आपणच मुख्यमंत्री आहोत. सय्या भये कोतवाल अब डर काहे का, ही जी हिंदीतली उक्ती आहे तसा उद्धव ठाकरे यांचा हडेल हप्पी कारभार मुंबईत आणि महाराष्ट्रात चालू होता. आणि आता ती लाठी तुमच्या हातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या हाती गेली आहे. आणि त्यामुळे एक साधा अर्ज दिल्यावर जे सहजगत्या मैदान उपलब्ध होतं ते सुद्धा वादाचा आणि विवादाचा विषय होऊन गेलेलं आहे. ते मिळणार की नाही याची धाकधूक सुरू झालेली आहे. त्याची धाकधूक आहे की आपण 25-50 वर्ष जिथे अनिर्बंध सभा घेतली, करोनाचा काळ असेल किंवा आणीबाणीचा काळ असेल, तेवढे अपवाद सोडले तर शिवसेनेची प्रत्येक दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये सभा झालेली आहे, मेळावा झालेला आहे. आणीबाणीची 2 वर्ष आणि या करोना काळाची 2 वर्ष सोडली
तर त्यात कधीही खंड पडलेला नाही. आणि म्हणून आता शिवसेना दुभंगली असताना शिवसेना कुठचीही ठरायचं असल्यावर जो अर्ज आला आहे त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर निर्णय घेऊ शकलेला नाही. कारण आत्तासुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, पण ते उद्धव ठाकरे नाहीत. आणि एकनाथ शिंदे म्हणतात की शिवसेना जी आहे ती आमचीच आहे, आम्ही म्हणू ती शिवसेना आहे. जसं महापालिका आणि तिचे निर्णय उद्धव ठाकरे म्हणतील ते होते, आदित्य ठाकरे म्हणतील तेच महापालिकेचे निर्णय होते, आता चक्र फिरलेली आहेत. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतील ती महापालिका आहे, तो महापालिकेचा निर्णय असणार. आणि साहजिकच एकनाथ शिंदे यांची शिवसेना जर प्रशासनाला खरी वाटत असेल तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्या मैदानाची परवानगी मिळण्यासाठी नागदुऱ्या काढाव्या लागणार. एक साधा मेळावा त्यासाठी उपलब्ध करायचं मैदान हा सुद्धा वादाचा विषय झालेला आहे. गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाण्यात राज ठाकरे यांनी सभा कुठे घ्यावी हा सुद्धा असाच राजकीय विषय करण्यात आला होता. आणि मनमानी किती होती शिवसेनेची मित्रांनो, ठाण्यातच होती असं नाही, दादरमध्ये सुद्धा होती. आणि जी तक्रार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना झुगारताना केली त्याची कबुली आता माजी महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा देत आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचा होता, पण शिवसेनेच्याच दादरमधल्या शिवाजी पार्कच्या आमदाराची इच्छासुद्धा शिवसेनेची महापालिकेतली सत्ता आणि राज्यातली सत्ता सदा सरवणकर यांनासुद्धा पायदळी तुडवून राबवली जात होती. तक्रार फक्त नारायण राणे किंवा मोहित कंबोज किंवा कंगना राणावत यांची नाही आहे, तक्रार शिवसेनेच्याच आमदाराची आहे. सत्ता कोसळेपर्यंत उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळेपर्यंत जो आमदार शिवसेनेचाच होता आणि सेना भवनाच्या परिसरातला होता, शिवाजी पार्क परिसरातला होता, त्याचीच तक्रार आहे की सत्ता शिवसेनेची होती पण शिवसैनिकांची नव्हती, फक्त पक्षप्रमुखांची होती. आणि पक्षप्रमुखांचे जे लाडके आहेत त्यांच्यापुरती शिवसेनेची महापालिकेतली आणि राज्यातली सत्ता ही मर्यादित होती असं सदा सरवणकर म्हणाले. आणि त्याला आता किशोरी पेडणेकर सुद्धा दुजोरा देत आहेत. ह्या शिवाजी पार्क मैदानाची परवानगी शिवसेनेच्या मेळाव्यासाठी मिळावी हा विषय वादाचा झाल्यानंतर माजी महापौर कालपर्यंत ज्या महापौर होत्या मार्च एप्रिलपर्यंत त्यांची प्रतिक्रिया काय आहे. त्या सदा सरवणकर यांना जाहीररित्या चॅनेलवरून सल्ला देतात की सदाभाऊ सरवणकर, तुमची गळचेपी करणारा वॉर्ड ऑफिसर आता बदलला गेला आहे. म्हणजे किशोरी पेडणेकर एक प्रकारे आपल्याच पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या आमदाराची एक वॉर्ड ऑफिसर दादरमध्ये गळचेपी करत होता याची कबुली माजी महापौर किशोरी पेडणेकर देत आहेत की सदा सरवणकर, तुमची गळचेपी करणारा महापालिकेचा वॉर्ड ऑफिसर आता त्याची बदली झालेली आहे, तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तेव्हा आजपर्यंतच्या शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबाच्या उपकाराची जाण ठेवा आणि आडवे येऊ नका. कारण सरवणकर शिंदे गटात गेलेले आहेत, ठाकरे विरोधात गेलेले आहेत आणि त्यामुळे सरवणकरसुद्धा शिवाजी पार्क मैदान हे ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी मिळू नये यासाठी प्रयत्न करतायत असं गृहीत धरून किशोरी पेडणेकर सल्ला देत आहेत. मित्रांनो, मुद्दा असा आहे की शिवसेनेच्या आमदारांची जी तक्रार उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे ती किती खरी होती याचीच कबुली एक प्रकारे किशोरी पेडणेकर या वादात बोलताना देत आहेत की हो, दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेच्याच आमदाराची कोंडी आणि गळचेपी साधा वॉर्ड ऑफिसर करत होता आणि तरीही
मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उद्धव ठाकरे आणि महापौरपदी विराजमान झालेल्या किशोरी पेडणेकर सदा सरवणकरांना मदत करत नव्हत्या. शिवसेनेकडून आणि शिवसेनेच्या सत्तेकडूनच शिवसेनेच्या आमदारांची कशी गळचेपी चालू होती ती सरवणकरांनी 2 महिन्यापूर्वी सांगितली. आज किशोरी पेडणेकर त्याला दुजोरा देत आहेत. आणि मग ती गळचेपी जर तुम्हीच केलेली असेल तर तुम्हालाही आता त्या गळचेपी पेरली आहे, ती उगवून आली आहे, त्याचा सामोरं जावं लागणार आहे. आज जर उद्धव ठाकरे यांना 50-55 वर्षाच्या परंपरेला आधारून मदत हवी आहे, परवानगी हवी आहे, तर ती परवानगी सहजगत्या मिळवणारा सरवणकर पाहिजे. किशोरी पेडणेकरांचा उपयोग नाही आहे. तर तेव्हा तो सरवणकर सुद्धा आपल्या गटात राहील याची काळजी उद्धव ठाकरेंनी घ्यायला पाहिजे होती. पण माणूस वापरायचा आणि फेकून द्यायचा. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फक्त माणसं वापरली आणि फेकून दिली. मग तो यशवंत जाधव असो, संजय राऊत असो, सदा सरवणकर असो, एकनाथ शिंदे असो की आणखीन कोणीही असो. आणि किशोरी पेडणेकर या निमित्ताने प्रतिक्रिया देतानाही त्याची कबुली देतात किंवा तुमची गळचेपी करणारा वॉर्ड ऑफिसर गेला. शिवसेनेच्या आमदाराची गळचेपी एक वॉर्ड ऑफिसर करू शकत होता. इतकी शिवसेनेची हेळसांड आणि आबाळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना चालू होती एका शिवसेनेच्या दादरमधल्याच आमदाराची. आता सत्ता गेली आहे एकनाथ शिंदेंकडे, देवेंद्र फडणवीसांकडे. जिसकी लाठी उसकी भैंस. ज्याच्या हाती सत्ता तोच निर्णय घेऊ शकतो. हा पायंडा महाराष्ट्रात यापूर्वी नव्हता. तो शरद पवार प्रणित महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्माण केला आहे आणि आता त्याची फळं त्यांनाच भोगायची वेळ आली आहे. त्याच्यासाठी नागदुऱ्या काढायची वेळ शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आली आहे. कारण जे पेरलं ते उगवलेलं आहे. मला वाटत नाही एकनाथ शिंदे फार अडवणूक करतील, पण तुम्हाला घाबरवण्यासाठी घाम फुटण्याची वेळ येईपर्यंत एकनाथ शिंदे ही परवानगी अडवून ठेवतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. तेव्हा पवारसाहेब हे फक्त शिवसेनेपुरतं होईल असं समजू नका. तुम्ही जे केतकी चितळेच्या बाबतीत केलं तसंच तुमच्याही वाट्याला येणार आहे. कारण विद्या चव्हाण यांच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवला गेलेला आहे. आता कोणाकोणाला केतकी चितळे व्हायला लागणार आहे, कोणाकोणाला सदावर्ते व्हावं लागणार आहे, कोणाकोणाला अर्णब गोस्वामीच्या अनुभवातून जावं लागणार आहे, कोणाकोणाचा नारायण राणे होणार आहे, याची चिंता करा पवारसाहेब, याची चिंता करा उद्धव ठाकरे. एवढंच सांगून थांबतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.